श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 28 ऑगस्टला आलेला आहे शुक्रवार आणि या शुक्रवारी आलेलं आहे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा जी येते तर ती रक्षाबंधन म्हणून साजरी केली जात असते. यंदा या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो बघा 27 ऑगस्टला सकाळी 9:05 होणार आहे आणि समाप्ती ही 28 ऑगस्टला सकाळी 9:47 होणार आहे. आणि नारळी पौर्णिमा जरी 27 ऑगस्टला असली तरी बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला खूप महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळंच उदय तिथीनुसार रक्षाबंधन हे 28 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आपल्याला साजरं करायचं आहे. तर बघा रक्षाबंधन म्हणजे रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बंध. एकत्रितपणे हे नाव विशेष आणि बहीण भावाच्या नात्यामधील गोडवा वाढवणारा हा जो सण आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. भावामधील काळजी आणि जबाबदारीचं नातं हा सण व्यक्त करत असतो. हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचं प्रतीक आहे. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधत असते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी प्रार्थना करत असते. भाऊ तिच्या संरक्षण करण्याचं वचन आपल्या बहिणीला देत असतो. आता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा या बंधनावरती बघा भद्राची जी छाया आहे तर ती असणार आहे. तर बघा भद्रा काळ जो आहे तर तो खूप अशुभ मानला जातो. या भद्रा काळामध्ये बघा कोणतंही शुभ कार्य असो किंवा नवीन कार्याची जी सुरुवात आहे किंवा पूजापाठ असतील तर ते केले जात नाहीत. जेव्हा भद्रा पृथ्वीवरती निवास करते तेव्हा तिचा प्रभाव हा नकारात्मक असतो आणि म्हणून या काळामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही किंवा करणं वर्ज्य मानलं जातं. तर आपल्याला या रक्षाबंधनच्या दिवशी या 1 तासाच्या भद्रा काळात आपल्या भावाला चुकूनही राखी बांधायची नाही. तसेच या दिवशी राखी बांधण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, भद्रा काळ कोणता असणार आहे, कधी सुरू होणार, कधी संपणार, तसेच राखी खरेदी करताना आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. आजकाल आपण फॅशनच्या प्रभावामध्ये जाऊन बघा अनेक नवनवीन प्रकारच्या ज्या राख्या असतात तर त्या कोणताही विचार न करता आपण खरेदी करत असतो. तर त्या वेगळ्याच राख्या घेऊन येत असतो. पण यासारख्या राख्या जर आपण आपल्या भावाच्या हातामध्ये बांधल्या तर त्याचे काही वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्या भावाला भोगावे लागू शकतात. म्हणजेच ही राखी बांधण्याचं पुण्य मिळण्याऐवजी त्याचं तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळं या दिवशी अशा काही ज्या राख्या आहेत तर त्या बहिणीनं भावाला बांधताना ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे किंवा त्या राख्या आपण चुकूनही खरेदी करायच्या नाहीत. त्यासोबतच बघा आपल्याला या वस्तूने भावाला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. तर याबद्दलची संपूर्ण जी माहिती आहे तर ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि ही जर सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. रक्षाबंधन जो हा सण आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र असा सण आहे. बहीण भावाच्या नात्याचा उत्सव असतो जो त्यांच्या प्रेमाचे आणि विश्वासाचं प्रतीक मानला जातो. आपण दरवर्षी बघा श्रावण महिन्यात जी नारळी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करत असतो. आता या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बघा नारळी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो 27 ऑगस्टला 9:05 होणार आहे आणि समाप्ती ही 28 ऑगस्टला 9:47 होणार आहे. आणि रक्षाबंधनमध्ये बघा राखी बांधण्याचा सगळ्यात जो शुभ मुहूर्त आहे तर तो म्हणजे 28 ऑगस्टला असणार आहे.
सकाळीच 5:57 ते 9:48 असा जो शुभ मुहूर्त आहे तर तो अत्यंत शुभ असणार आहे. साधारणपणे बघायला गेलं तर हा जो शुभ मुहूर्त आहे तर 4 तास हा शुभ मुहूर्त असणार आहे. आणि म्हणून तुम्हाला शक्य जर झालं तर याच शुभ मुहूर्तावरती तुम्हाला तुमच्या भावाला राखी जी आहे तर ती बांधायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला जे पण कार्य करतो शुभ मुहूर्तावरती तर त्यामध्ये यश मिळत असतं आणि ते खूप जास्त शुभ मानलं जातं. म्हणून शुभ मुहूर्तावरतीच राखी बांधता आली तर तुम्ही आवर्जून या शुभ मुहूर्तामध्ये राखी जी आहे तर ती आपल्या भावाच्या मनगटावरती बांधू शकता. या दिवशी भद्रकाळ कोणता असणार आहे तर यंदा रक्षाबंधनवरती भद्राचं सावट नसणार आहे, कारण पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 27 ऑगस्टलाच सकाळी बघा 9:05 सुरू होणार आहे आणि म्हणून 27 ऑगस्टलाच भद्रा असणार आहे आणि जो भद्राकाळ 27 ऑगस्टलाच रात्री संपणार आहे. त्यामुळे 28 ऑगस्टला रक्षाबंधनवरती भद्राचं कोणतंही सावट नसणार आहे. आता या दिवशी जरी भद्राचं सावट नसलं तरीही या दिवशी आपल्याला राहुकाळ मात्र अवश्य असणार आहे. जसा भद्राकाळ अशुभ मानला जातो तसाच राहुकाळ हा देखील अशुभ मानला जातो आणि तो 28 ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी असणार आहे. तर तो कधी सुरू होत आहे तर तो बघा 28 ऑगस्टला सकाळी 10:46 हा राहुकाळ सुरू होत आहे आणि तो 12:23 असणार आहे. तर बघा धार्मिक मान्यतेनुसार या राहुकाळात कोणतंही कार्य जे आहे तर ते केलं जात नाही, शुभ कार्य. त्यामुळे रक्षाबंधनसुद्धा आपण या काळामध्ये साजरं करू नये किंवा इतर कोणतंही पूजापाठ या काळामध्ये करू नयेत असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं. तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाळ हा छायाग्रह आणि पापग्रह मानला गेल्यामुळं या काळात नकारात्मक ऊर्जा ज्या असतात तर त्या भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि राहुकाळ जो आहे तर तो आपल्या अडचणी वाढवत असतो. जे पण आपण कार्य करतो तर त्यामध्ये अडथळे निर्माण करत असतो. त्यामुळे आपण या दिवशी राहुकाळ जो आहे तर तो सोडून आपल्या भावाला राखी जी आहे तर ती आपल्याला बांधायची आहे. आणि या राहुकाळामध्ये आपण चुकूनही रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करायचं नाही. त्यासोबतच बघा खरं तर राहुकाळामध्ये दूरचा प्रवाससुद्धा करू नये, तो सुद्धा अशुभ मानला जातो. जर तुम्हाला सकाळी शुभ मुहूर्तावरती रक्षाबंधन नाही साजरं करता आलं तर तुम्ही राहुकाळ सोडून दिवसभरामध्ये कधीही रक्षाबंधन साजरं करू शकता. आता पुढची गोष्ट म्हणजे बघा रक्षाबंधनला काही राख्या आहेत ज्या चुकूनही आपण या प्रकारच्या ज्या राख्या असतात तर त्या चुकूनही खरेदी करून आपल्या घरामध्ये आणू नयेत. राख्या खरेदी केल्यात आपण या तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि जेव्हा अशी राखी आपण आपल्या भावाच्या हातामध्ये किंवा मनगटावरती बांधतो तेव्हा राखीचा काहीतरी नकारात्मक परिणाम हा आपल्या भावावर सुद्धा होत असतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाची जी राखी आहे तर ती चुकूनही खरेदी करायची नाही किंवा त्या राखीला काळ्या रंगाचा धागा असेल अशी राखी देखील आपण चुकूनही खरेदी करून आपल्या भावासाठी आणायची नाही. आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो हा काळा रंग. त्यामुळं अवश्य या दिवशी या रंगाची राखी खरेदी करणं तुम्हाला जी आहे तर ती टाळायची आहे. या दिवशी तुम्ही बघा पिवळ्या रंगाची, लाल रंगाची, गुलाबी रंगाची, इतर कोणत्याही रंगाची राखी जी आहे तर ती आपण आपल्या भावासाठी खरेदी करू शकतो. फक्त काळा आणि गडद निळा या 2 रंगाच्या राख्या ज्या आहेत किंवा धागा असलेल्या राख्या ज्या असतील तर त्या आपण चुकूनही खरेदी करून आणू नये. तसेच तुटलेली किंवा खराब झालेली राखीसुद्धा आपल्या भावाच्या हातामध्ये बांधणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं. तर बऱ्याच वेळा आपण राखी खरेदी करायला बाजारामध्ये जातो आणि बघा तिथं गेल्यानंतर त्यातला एखादा धागा तुटतो किंवा त्यावर जे काही शुभचिन्ह असतं बघा त्यावरती ओम असेल, स्वस्तिक असेल, स्त्री असेल किंवा राम लक्ष्मण असेल असं लिहिलेलं असतं, शुभचिन्ह असतं. तर ते कधी कधी मोडून जातं किंवा चुकून अशा वेळी आपण तिचं राखी खरेदी करून आणतो, आपण बघत नाही. आणि अशावेळी हे जर शुभचिन्ह
तुटलेलं असेल तर तशी देखील राखी आपण आपल्या भावाच्या मनगटावरती चुकूनही बांधू नये, कारण ते सुद्धा अशुभ मानलं गेलं आहे. आता बघा ज्या काही राख्या असतात बघा काही, तर त्या राख्यांवरती बघा देवांचे चित्र असतात किंवा काही शुभचिन्ह असतात. तर अशा त्या राख्या खरेदी करत असतो. पण अनेक वेळा बघा जेव्हा आपण ही राखी आपल्या भावाच्या हातावर बांधतो, काही काळानंतर राखी तुटून जाते आणि खाली जमिनीवरती काही दिवसानंतर ते शुभचिन्ह आहे तर ते पडून जातं. अशा वेळी ते आपल्या पायाखाली येतं किंवा इतर लोकांच्या पायाखाली ती देवी देवतांची प्रतिमा जी आहे तर ती तुडवली जाते. त्यामुळे आपण पापाचे भागीदार बनू शकतो. आणि म्हणून देवांच्या चित्राऐवजी तुम्ही रेशमी धागा, सुती किंवा कलावा असलेली राखी बांधणंसुद्धा खूप शुभ मानलं गेलं आहे. तसेच या दिवशी चुकूनही प्लास्टिकची राखी खरेदी करू नका. प्लास्टिक अशुद्ध मानलं जातं बघा. हे सुद्धा आपण आपल्या भावाच्या मनगटावरती अशी सुद्धा राखी बांधू नयेत. त्यामुळे जीवनात दुर्भाग्य येऊ शकतं असं देखील मान्यता आहे. म्हणून या दिवशी प्लास्टिकची राखीसुद्धा खरेदी करणं आवर्जून टाळावं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भावाला राखी बांधणार आहात तेव्हा त्या राखी बांधण्यासोबतच अशी एक वस्तू आपल्याला जी आहे तर ती आपल्या भावाला द्यायची आहे, ज्यामुळे आपल्या भावाचं दीर्घायुष्य लाभतं आपल्या भावाला. त्यामुळं या वस्तूचा खूप मान आहे आणि या वस्तूमुळेच भावापासून सर्व नकारात्मक ऊर्जा, अडचणी, संकट दूर राहत असतात. आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा पण आपण राखी बांधण्यासाठी जे ताट तयार करणार आहोत तेव्हा त्या ताटामध्ये कुंकाचा गंध तयार करायचा आहे. त्यासोबतच अक्षदा घ्यायच्या आहेत आणि ज्या अक्षदा आपल्या भावाच्या कपाळावरती आपण लावणार आहोत तर त्या अखंड असायला हवेत. आपण ज्या अक्षदा भावाच्या कपाळावरती लावणार आहोत तर त्या अखंड असायला हव्यात. कधीही भावाच्या कपाळी ज्या तुटलेल्या अक्षदा असतात तर त्या चुकूनही लावू नयेत. त्याचसोबतच बघा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ घ्यायचा आहे. अगदीच तुम्ही साखर घेतली तरीही चालेल. नसेल तुमच्याकडे बर्फी, पेढा तर साखरसुद्धा घेऊन जाऊ शकता. यासोबतच आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असायला हवं आणि त्या नारळावरती आपल्याला कलाव्याचा जो धागा असतो, रक्षासूत्र म्हणून जो आपण वापरतो, तर तो 3 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे. त्या नारळावरती आपल्याला बांधायचा आहे आणि भावाला राखी बांधल्यानंतरनं हा नारळ जो आहे तर तो आपल्या भावावरून आपल्याला 3 वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतरनं आपल्या भावाला द्यायचा आहे. रक्षाबंधनच्या दिवशी बघा या नारळाला खूप महत्त्व असतं. तर भावाला देतात तेव्हा तुमच्या भावाची भरभरून प्रगती होते. असा नारळ दिल्यानंतरनं नारळ हे शुद्धता, पूर्णता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि कलावा हे संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. तेव्हा आपण हा कलावा नारळावरती गुंडाळतो जेव्हा बघा, तेव्हा नकारात्मक ऊर्जा दूर राहते. भावाच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येत असते आणि म्हणूनच ही एक वस्तू जी आहे तर ती आपण आपल्या भावाला आवर्जून द्यायची आहे. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या 2 तासाच्या भद्रा काळात आपल्या भावाला चुकूनही राखी बांधायची नाही आणि जो शुभमुहूर्त सांगितलेला आहे तर त्या शुभमुहूर्तामध्ये तुम्ही आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. आणि हा जो एक नारळ आहे तर तो आपल्या भावाला आवर्जून आपल्याला या रक्षाबंधनच्या दिवशी द्यायचा आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.